शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आमदार जोल्ले यांचे प्रतिपादन. निप्पाणीत लाभार्थींना विविध साहित्यांचे वितरण, कचरा वाहनांचे लोकार्पण. गेली 12 वर्षे सतत निप्पाणी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिक काम केले आहे. सर्वसामान्यांना मिळणाऱ्या शासनाच्या प्रत्येक योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचविण्यात आपण कधीही मागे राहिलेलो नाही. गोरगरिबांना योजनेच्या माध्यमातून उद्योग निर्माण करून आर्थिक सबल बनविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलो आहे. शासन कोणत्याही पक्षाचे असो, योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम लोकप्रतिनिधीचे असते. ते प्रामाणिक करीत गेला आहे. त्यामुळे निप्पाणी शहर असो वा निप्पाणी मतदारसंघ असो, आपण विकासाचे राजकारण करून विकासाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. त्या निप्पाणी नगरपालिकेतर्फे SC, ST व मागासवर्गीय सर्वसामान्यांसाठी आलेल्या योजनेतून शिलाई मशीन, लॅपटॉप, दिव्यांगांना 3 चाकी दुचाकी वितरण, कचरा वाहतुकीसाठी नवीन आलेल्या वाहनांच्या पूजन प्रसंगी बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, निप्पाणी शहरातील 89 महिलांना शिलाई मशीन, 16 जणांना लॅपटॉप, 8 जणांना 3 चाकी दुचाकी वितरण करण्यात येत आहे. तर अन्य काही जणांना आवश्यक असून लवकरच देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. संस्थेच्या माध्यमातून मुलांना स्कॉलरशिप देत होतो आणि गेल्या वेळेला आमचं भाजपाचं सरकार होतं. कोविड आलं तरी देखील आमचा देश शेती प्रधान देश आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना आपण स्कॉलरशिप 20,000 1 लाख पर्यंत देत होतो. परंतु माहित नाही चिंगळे सर जरा हे परत आम्ही सुरू करा. हे आमच्या शेतकरी मुलांना अन्याय व्हायला लागलाय की तुमचं सरकार आल्यानंतर ते बंद केलं. बंद करू नका. मुलांचं शिक्षण फार महत्त्वाचं आहे. तुम्ही सांगितलं तर सीएम साहेब ते नक्कीच करतील आणि तुम्हाला विनंती करतो की त्या मुलांना देखील अन्याय व्हायचा नको. त्यांना देखील स्कॉलरशिप मिळण्यासारखं व्हायला पाहिजे. आणि खरोखरच ते देखील आपण त्यावेळेला चालू केलं होतं. आपल्या सरकारचं जे जे थोडंसं स्कीम होतं ते आता बंद झालं, त्याच्याबद्दल बोलायचं नको. परंतु सरांनी सांगितलं की कुठलंही सरकार असेल तर जिथं आमदार असतात त्या आमदारांचं जबाबदारी असते की कुठलंही सरकार असेल तर सरकार दरबारामध्ये जे योजना आहेत ते आपल्या मतदारसंघातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत आणून पोचवायचं. आणि ते मी प्रामाणिकपणे करायला लागलोय. आपलं काँग्रेस सरकार असलं तरी, भाजपा सरकार असलं तरी, आणि सरकारचं देखील अधिकार आहे, त्यांचा देखील हक्क आहे की कुठं आमदार असतात तिथं त्यांनी सरकारची योजना पोचवायलाच पाहिजे. थोडं वर चढ होईल, थोडं जास्त कमी होईल, परंतु ती योजना इथपर्यंत आणून पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून होणार आहे. लॅपटॉप वितरण केलं, त्याच पद्धतीने 32 लॅपटॉप होतं आणि ह्याच्यामध्ये शिलाई मशीन 89 आपल्याला शिलाई मशीन होतं. परंतु अर्ज आलेत बघा 313, परंतु अर्ज जास्त आलेत. तरी पण विचार करू नका. जसं चिंगळे सरांनी सांगितलं ते अर्ज आम्ही ठेवून घेतो. नेक्स्ट योजनेमध्ये जे काही शिलाई मशीन येतील ते जे कोणी डॉक्युमेंट्स द्याल त्यांनाच आपण वितरण करतो. त्यांनी सुद्धा नाराज होऊ नये असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. असे जे अपंगांचं, जे दिव्यांग लोकांचं. बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, कर्नाटक शासनाने नेहमी सर्वसामान्यांसह मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि गरजवंतांच्या योजना देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. कार्यक्रमामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. हा स्तुत्य कार्यक्रम आहे. कार्यक्रम यशस्वी हो अशा प्रकारच्या शुभेच्छा या विभागाचे खासदार आदरणीय प्रियंका जारकिहोळी मॅडमनी पाठवलेल्या आहेत. बंधुरो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या योजना ही दैनंदिन व्यवहार प्रत्येक माणसाचं जीवन जगण्यासाठी उपयुक्त असणारे ही साधनं आहे. व्हेकल असेल, शिलाई मशीन असेल, लॅपटॉप असेल किंवा अन्य काही वाहनं असतील, ज्या माणसाचं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे, सोर्स ऑफ इन्कम म्हणजे उत्पन्न कशामुळं निर्माण होतं, अशा वस्तू जर गरिबांच्या हातामध्ये मिळाले तर निश्चितपणानं त्या ठिकाणी त्या हाताला काम दिल्यासारखं होईल आणि त्यांचं घर चालण्यासाठी आर्थिक एक मदत किंवा सोर्स आपण ज्याला म्हणतो, उत्पन्नाचा सोर्स निर्माण होतो आणि सुखा समाधानानं आपलं जीवन कंठू शकतात आणि घर व्यवस्थितपणे चालू शकतात.
म्हणून कर्नाटकातलं सरकार, काँग्रेस सरकारनं सुद्धा सत्तेवर येण्यापूर्वी ज्या 5 गॅरंटी अनुष्ठान केले, त्याच्यामुळं किती घरातली भांडणं कमी झालेत, किती लोकांना हातबळ मिळालं आहे, पाठबळ मिळालं आहे, आर्थिक पाठबळ मिळालेलं आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये कुटुंबामध्ये पोचणाऱ्यांची काय अवस्था आहे, सरकारच्या योजना सर्वात जास्त निपाणी मतदारसंघामध्ये जरी काँग्रेसचं सरकार असले आणि BJPचे आमदार असले तरी योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं किंवा विकासात्मक धोरण ज्या ठिकाणी राबवलं जातं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रारंभी आयुक्त गणपती पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात त्यांनी विविध योजनांची माहिती दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, संतोष सांगावकर, नितीन बागडे, माजी सभापती राजू गुंदेशा, माजी नगरसेविका सुजाता कदम, कावेरी मिर्जे, आशा टवळे, प्रभावती सूर्यवंशी, अरुणा मुतकुडे, ॲडव्होकेट संजय चव्हाण, दीपक सावंत, विजय टवळे, पर्यावरण अभियंता चंद्रकांत गुडनावर यांच्यासह लाभार्थी व पालिकेचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालक संपतराव कुर्णे यांनी केले तर SB माने यांनी आभार मानले.